हॅलो. आता आज आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेमचा 26 सप्टेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मानिनी काव्याला जबरदस्ती गेस्ट रूममध्ये झोपायला आणि म्हणजे पूर्ण राहायलाच पाठवत असते. काव्याला जायचं नसतं, पण काव्याची मजबुरी असते की मानिनीने तिच्याकडनं असं वचनच घेतलेलं असतं की जोपर्यंत तू तुझ्यावरचे आरोप प्रूफ करत नाही तोपर्यंत तुला माझ्या पार्थसोबत राहता येणार नाही. तेव्हा पार्थ बोलतो, काव्या हो गेस्ट रूममध्ये शिफ्ट व्हायची काय गरज आहे? तेव्हा काव्याला सुचेनासं होतं. तेव्हा काव्य बोलते की कोणाचं डिस्टर्ब नाही म्हणून. तेव्हा पार्थ बोलतो, मग तुम्ही नका जाऊ गेस्ट रूममध्ये, मी जातो गेस्ट रूममध्ये, तुम्हाला नको त्रास. तेव्हा मानिनी बोलते की अरे असं काही नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो, आई अगं त्यांचं सगळं इकडे आहे ना, त्यांना त्रास नको, मी जातो गेस्ट रूममध्ये. तेव्हा काव्या बोलते, नाही पार्थ मी जाते, मला डिस्टर्ब होईल ना, आपला गेस्ट रूम वर आहे, वरच्यावर मला अभ्यास करायला बरं पडेल, इथे हॉलमध्ये सगळ्यांची ये जा असते आणि त्यामुळे डिस्टर्ब होईल. तेव्हा पार्थ ठीक आहे बोलतो. तेव्हा पार्थ काव्याला बोलतो, पण झोपायला येणार ना, तेव्हा तुम्हाला माझी बडबड ऐकावी लागेल हां. तेव्हा मानिनी लगेच बोलते की अरे पार्थ ती बॅगच घेऊन जायचं म्हणते. तेव्हा पार्थ बोलतो, काव्या बॅग का, आपण एकाच घरात राहतो ना. तेव्हा काव्य बोलते, वचन दिलं आहे मी. तेव्हा पार्थ बोलतो, कोणाला? तेव्हा काव्य सावरते की माझं मलाच वचन दिलं आहे मी. तेव्हा काव्य पार्थला बोलते, माझं ऐकाल ना पार्थ. तेव्हा पार्थ काव्याकडे बघतो, काव्य पार्थकडे बघते. ते संध्याकाळी जेव्हा ऑफिसवरून येतो तेव्हा नंदिनीला किचनमध्ये जातो भेटायला. नंदिनी बोलते, आलात तुम्ही? तेव्हा जीवा बोलतो की प्लीज नंदिनी, माझं एक काम आहे, मला एक कप चहा बनवून देशील? तेव्हा नंदिनी बोलते, अरे काय तुम्ही प्लीज काय त्या. तेव्हा नंदिनी त्याला पाणी देते. तेव्हा जीवा बोलतो, मी तर तू पण एवढी ऑफिसमधून येते, थकतेस, मी तर तुला कधी पाणी पण नाही विचारलं. तेव्हा नंदिनी बोलते, अहो ठीक आहे हो, कसा गेला तुमचा दिवस? तेव्हा जीवा बोलतो, गेला ठीकठाक गेला. तेव्हा जीवा बोलतो की पण माझा एक्सपिरियन्स त्यांना फंडिंग करण्यासारखा नाही वाटला, काहीच पॉझिटिव्ह नाही घडलं. तेव्हा नंदिनी बोलते, ठीक आहे, लगेच कसं काय घडेल पॉझिटिव्ह? तेव्हा नंदिनी बोलते, अहो वेळ तर द्या, लगेच कसं सगळ्या गोष्टी होतील, थोडं वेळ द्या. रोज सकाळी लवकर उठल्यावर ज्या स्माईलने उठणार त्या स्माईलने सगळ्यांशी बोलायचं, मग बघा कसं चुटकीसारखे तुम्ही डील क्रॅक करणार. अहो आपल्या अवतीभोवती जे घडतं ना, आपण जसा विचार करतो ना तसंच घडत असतं. तेव्हा जीवा बोलतो, तू सांगितलं तसं होईल? तेव्हा नंदी बोलते, का नाही होणार, नक्की होईल. तेव्हा नंदिनी बोलते की अहो तुमच्यामध्ये जी कला आहे ती कोणामध्ये आहे? समोरच्या आनंद निवासला तुम्ही तुमच्या शब्दांनी 1 कोटीचा चेक जमा करून दिला होता. तेव्हा जीवा बोलतो की लक्षात आहे, का नाही लक्षात राहणार? तेव्हा नंदिनी बोलते, अहो तुम्हाला सगळंच जमेल, का नाही जमणार? जो मुलगा 5 बॉलामध्ये 30 रन काढून पुढच्या टीमला जिंकवून देतो त्याला का नाही जमणार? तेव्हा जीवा बोलतो, बरोबर आहे. तेव्हा जीवा बोलतो, तुला कसं कळलं? तेव्हा नंदिनी बोलते, माहिती आहे मला. नंतर बोलते की अहो मानिनी आई मला बोलता बोलता एकदा बोलल्या होत्या. तेव्हा नंदिनी जीवाला बोलत असते की उमेद नाही हारायची आपण. तेव्हा जीवा बोलतो की नाही, ते तर होणारच नाही ना, कारण की माझी उमेद माझ्यासोबत राहते ना. तेव्हा नंदिनी बोलते, कोण? तेव्हा जीवा नंदिनीकडे बोट दाखवून बोलतो की ही काय माझी उमेद. तेव्हा नंदिनी शांतच होते. तेव्हा जेव्हा विषय काढतो की नंदिनी, तू मला आल्यावरच विचारलं की तुझा दिवस कसा होता, तुझा कसा गेला? तेव्हा नंदिनी बोलत असते की आनंद निवास म्हणजे रोज हॅपनिंगच असं होतं असं काही नाही, पण अहो आम्ही पण जोरदार तयारीला लागलो आहे बरं का. तेव्हा जेव्हा बोलतो, कसल्या? आमची पण मीटिंग झाली. तेव्हा जेव्हा बोलतो, हो तुमची पण मीटिंग झाली. तेव्हा नंदिनी बोलते, हो अहो आणि परवा आनंद निवासची 10th ॲनिव्हर्सरी आहे, तर मग जोरदार कामाला लागलो आहे आम्ही. तेव्हा जेव्हा बोलतो, 10th ॲनिव्हर्सरी परवा आहे, मी येणार. तेव्हा नंदिनी बोलते, नाही नाही, तुम्ही तुमचं काम आता हातात घेतले ना, तुम्ही तुमचं करा. तेव्हा जेव्हा बोलतो, नाही 2 दिवस आलो तर काय फरक पडणार आहे? तेव्हा नंदिनी बोलते, नाही बोलली ना मी, आता तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा. तेव्हा नंदिनी बोलते, अहो पण ॲनिव्हर्सरीच्या दिवशी ना आनंद निवासचं रेंट रिन्युअल आहे, तर त्याचंच टेन्शन आलं आहे हो. तेव्हा जीवा बोलतो, होईल वत्सा होईल, पुढच्या 50 वर्षासाठी होईल. तेव्हा नंदिनी त्याला चहा देते आणि दोघं चहा पितात. इकडे काव्या तिची बॅग भरत असते. तेव्हा पार्थ काव्याला बोलतो की काव्या काय झालं आहे, चेहरा का पडला आहे तुमचा? तेव्हा काव्या बोलते, नाही असं काही नाही. तेव्हा तेव्हा पार्थ बोलतो, गेस्ट रूममध्ये चालला आहे तर खुश व्हायला पाहिजे ना तुम्ही. तेव्हा काव्या बोलते, असं का वाटते तुम्हाला? तेव्हा पार्थ बोलतो, नाही म्हणजे माझी कटकट नसेल ना, माझी बडबड तुम्हाला ऐकावी लागणार नाही, ACचं रूम कूलिंग तुम्हाला हवं तसं ठेवता येईल.
म्हणून विचारतोय मी. तेव्हा पार्थ बोलतो करेक्ट डिसिजन आहे तुमचा, आता फुल्ली फोकसने अभ्यास करा. तेव्हा पार्थ बोलतो तुम्ही तुमच्या इच्छेने चालला आहे ना. तेव्हा काव्या बोलते हो, पण पार्थ बोलतो की आधीसारखा उत्साह दिसत नाही तुमच्या चेहऱ्यावर. तेव्हा काव्या बोलते काय असतं ना पार्थ, एखादी जागा सोडून चाललो ना की ती सोडून जात असताना सवय झालेली असते ना, तर त्रास होतो ना तिचा. तेव्हा पार्थ बोलतो अच्छा जागा सोडून जात आहे त्याचं वाईट वाटतंय का तुम्हाला. तेव्हा काव्या बोलते आणखी कशाचं वाईट वाटायला पाहिजे पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो नाही काही नाही, हरकत नाही तुम्ही गेस्ट रूममध्ये चालला आहेत तर तुमचं नाही माहिती पण मला खूप वाईट वाटेल. म्हणजे तुमचं रागावणं, मी तुम्हाला चिडवणं, मग त्याच्यावर तुमचं रुसणं मिस करेल मी. तेव्हा पार्थ काव्याला बोलतो नाही तर मी येईल तुम्हाला त्रास द्यायला. तेव्हा काव्याला लगेच मानिनीचे वाक्य आठवतात की माझ्या पार्थपासून लांब राहायचं, त्याला त्रास द्यायला बिलकुल यायचं नाही. मानिनी तिच्याकडनं वचन घेते. तेव्हा काव्याला ते आठवतं आणि काव्या बोलते नाही नाही तुम्ही नका येऊ वरती. तेव्हा पार्थ बोलतो काव्या मी 5 मिनटं वरती आले तर काय फरक पडणार आहे. तेव्हा पार्थ बोलतो की नाही मी तुमचं ऐकणार नाही, मी येणार म्हणजे येणार. तेव्हा काव्या बोलते एकदा सांगितलेलं कळत नाही का हो तुम्हाला पार्थ. नाही सांगितलं ना मी, प्लीज नाही यायचं, माझं ऐकत जा ना पार्थ, प्रत्येक वेळेस तुमचं का म्हणणं खरं करतात. तेव्हा पार्थ नाराज जाऊन बोलतो की ठीक आहे नाही येणार, पण अधूनमधून माझं तोंड दाखवलं तर चालेल ना तुम्हाला. तेव्हा काव्य बोलते सॉरी, रागाच्या भरात नको ते बोलली मी तुम्हाला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा ऐका, आता उगाच हट्टाने काही करायला जाऊ नका. तेव्हा पार्थ बोलतो मग काय करू, तुमच्या बाबतीत तुमच्यासोबत राहून ज्या गोष्टी अंगवळणी पडल्या आहेत त्या एका रात्रीत सोडू. तेव्हा पार्थ बोलतो तुमचं माहीत नाही पण मीच नक्की करेल तुम्हाला. तुमचं रागवणं, तुमचं ते माझं चिडवणं, तुमचं ते माझ्यावर मांजरीसारखं फिस्कारणं, तुमचं वागणं 11 वाजता युनिवर्सला प्रे करणं, तुमचं देशमुख म्हणून हाक मारणं, हे सगळं विसरून जाऊ एका रात्रीत. बोला ना, तुम्हाला जमेल हे, बोला. आता का शांत बसलात. एकदाही तुम्हाला बोलावं असं नाही वाटलं माझ्याशी. आईकडून कळतंय मला हे 4 महिन्यानंतर जी गोष्ट घडणार आहे ते आठवून मला वेळ लागायची वेळ आली आहे आणि तुम्ही आत्तापासून हे करताय. तेव्हा काव्या बॅग खाली ठेवते आणि पार्थला बोलते की काय करते सांगा ना, जी गोष्ट 4 महिन्यानंतर घडणार आहे ती आजच झाली तर काय एका अर्थी चांगलंच आहे. आपण असं एकत्र राहून एकमेकांमुळे एकमेकांना लागलेल्या सवयी हळूहळू मोडू शकतो. 4 महिन्यानंतर एकमेकांपासून दूर जाताना जो माणूस म्हणून आपल्याला जो काही त्रास होणार आहे तो त्रास कमी होईल. पार्थ बोलतो कमाल आहे ना, उद्या होणारा त्रास कमी व्हावा म्हणून त्याचा सराव आत्तापासूनच करतोय आपण. तेव्हा काव्या पर्स घेते आणि बोलते येऊ. तेव्हा पार्थ बोलतो येण्यासाठी जात आहे. तेव्हा काव्या बोलते सॉरी आय मीन जाते. तेव्हा पार्थ बोलतो जाणं गरजेचं आहे काव्या पुढे निघते आणि ती मनात बोलू लागते की काय होतंय, 1 मजल्यावरती जायचंय फक्त, तरीही माझं या खोलीतून निघताना पाय का थरथरतोय, काहीतरी सुटतंय असं का वाटतंय. तेव्हा काव्या जायला लागते. पार्थ बोलतो फक्त खोलीत जीव जडला नाही काव्या तुमचा. काव्या पाठीमागे बघते. तेव्हा पार्थ बोलतो विचार करा. तेव्हा पार्थ बोलतो अभ्यासासाठी रूम सोडणं म्हणजे विंडो सीट मिळाली नाही म्हणून ट्रेन सोडणं असं आहे, ही ट्रेन सुटू देऊ नका. तेव्हा पार्थ बोलतो थांबा काव्या, तुमचं ट्विन वॉच राहिलं. तेव्हा पार्थ काव्याच्या हातात घड्याळ देतो. तेव्हा काव्या ते घड्याळ बघते आणि बोलते बंद आहे. तेव्हा पार्थ बोलतो सॉरी, तुम्हाला त्या दिवशी माझं घड्याळ फुटलं, त्या दिवशी तुम्हाला याचं वैशिष्ट्य सांगायचं राहूनच गेलं. हे घड्याळ स्वतःच्या मर्जीने नाही चालत, हे आपल्या हाताच्या नाडीवर चालतं. काव्य पार्थच्या हातात ते घड्याळ आणतो. तेव्हा पार्थ घड्याळाकडे बघतो आणि हे बघा बोलतो आणि बोलतो की माझी नाडी सुरू आहे म्हणून हे घड्याळ चालू आहे, ज्या दिवशी माझी नाडी बंद पडेल तेव्हा समजून घ्या. तेव्हा काव्या पटकन पार्थच्या तोंडावर हात ठेवते. तेव्हा काव्या पार्थच्या तोंडावर हात ठेवते आणि एपिसोड संपतो.